हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे लेस ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला तर अतिशय सुंदर दिसणार आहे. तर ब्लाऊजची साईज दोन्हीही ब्लाऊजची साईज हे 34 साईज आहेत आणि गळा लांबी बघा दोन्हीही ब्लाऊजचे एकाचे 9 इंच आणि दुसऱ्याचे 9.5 इंच असा आहे. तर सुरुवातीला बघा मी गोल गळ्याची लेस ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे आणि जे नंतरची सुद्धा ब्लाऊज डिझाईन आहे ते सुद्धा सुंदर आहे. नक्की लेस ब्लाऊज डिझाईन हे शेवटपर्यंत दोन्हीही बघू शकता तुम्ही. तर आधी आपण कॅनव्हसवरती गोल गळ्याची डिझाईन आपण तयार करूया. आणि बघा कॅनव्हसवरतीही करू शकता आणि विदाऊट कॅनव्हसवरती सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता ब्लाऊजची, काही हरकत नाही. ह्या ब्लाऊजची डिझाईन मी कॅनव्हस पेपर वापरून करत आहे आणि दुसरावाला जे डिझाईन बनवणार आहे त्याला मी कॅनव्हस पेपर वापरणार नाही. सो तुम्ही कॅनव्हस पेपर वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालतं. तर बघू शकता कॅनव्हसचा मध्य काढायचा आहे गळ्याचा. कॅनव्हसला फेविकॉल आपण लावून घेऊया. जर तुमच्याकडे चिटकणारा कॅनव्हस असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही फेविकॉल असं वापरून अस्तरला चिटकवून घ्यायचं आहे हे कॅनव्हस. आता बरोबर हे अस्तरच्या ब्लाऊजवरती जे मध्यभागाची लाईन दिसत आहे बरोबर तिथंच मध्यभागी हे कॅनव्हस चिटकवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. बघा या पद्धतीने परफेक्ट टॅप टॅप करायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे कॅनव्हस चिटकेल. आता मेन फॅब्रिकवरती आपण हे अस्तर ठेवून घेऊया. तर ब्लाऊज बघायचा आहे उलटा आणि सीधा. तर हा ब्लाऊज आपण सीध्या बाजूनेच ठेवणार आहोत कारण नंतर आपण उलट्या बाजूने पलटणार आहोत. त्यामुळे आता इथं पिनअप करून घेऊया किंवा तुम्ही असंही सिलाई करू शकता, पण पिनअप करणं फार गरजेचं असतं. म्हणजे काय होतं की अस्तरचं कापड सरकत नाही इकडे तिकडे. तर गळ्याच्या मध्यभागी इथं मी एक पिन लावून घेतलेली आहे. आता बरोबर गळ्याचा जसा आकार आहे अगदी कॅनव्हसला चिटकून आपण शिलाई करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण गळ्याला इथं शिलाई झालेली आहे. जे आता मधलं कापड आहे गळ्याचं ते 1/2 इंच सोडून बाकीचं कट करून टाकायचं आहे. आता संपूर्ण गळ्याला इथं गोल आकार असल्यामुळं संपूर्ण गळ्याला इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. एक लक्षात ठेवा, ह्याची जी शिलाई आहे ते कटमध्ये येता कामा नाही आहे. परफेक्ट. आता हे अस्तरचं जे कापड आहे ते ब्लाऊजच्या उलट्या साईडनं पलटून घ्यायचं आहे. आता बरोबर इथं गळ्याला दाबटीप करून घेऊया. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून एक सांगते, प्रत्येक गळ्याला कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज गळा असो त्यात कॅनव्हस पेपर वापरला तर खरं तर छान फिनिशिंग येते आणि गळासुद्धा व्यवस्थित बसतो. पण जर तुमच्याकडे ऐन वेळेस कॅनव्हस पेपर नसेल तरी पण काही हरकत नाही. तर विदाऊट कॅनव्हस पेपरशिवाय सुद्धा तुम्ही गळा बनवू शकता, त्यात काही एवढं फरक पडत नाही आहे. पण तुम्ही नक्की कॅनव्हस पेपर वापरण्याचा प्रयत्न जरूर करा. तर ह्या ठिकाणी बघू शकता मस्त आपला जो पाठीमागचा भाग आहे गोल आकारात मस्त तयार होत आहे. आता ह्यावरती कुठल्याही प्रकारचे तुम्ही लेस डिझाईन तयार करू शकता, कसाही आकार काढू शकता. तर बाजूला अस्तर लावून जास्तीचं कापड कट करून मस्त कमरपट्टी वगैरे जॉईंट करून मी तुम्हाला दाखवणार आहे लेस डिझाईन.
ब्लाऊजचा गोल गळा आहे, पण लेस डिझाईन अशी तयार केलेली आहे की गोल गळा आहे का कुठला आकार आहे कळणारही नाही, कारण खूप सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने मी लेस जॉईन केलेली आहे। तर बघा, या पद्धतीने मी इथं लेस जॉईन करत आहे। जे मॅचिंग होईल लेस ते तुम्ही इथं वापरायचं आहे। तर ह्या साडीचा बॉर्डर खरं तर जसं गोल्डन सर्कलच होतं, त्यामुळे मी इथं गोल्डन लेसच वापरत आहे। तर आता गोल गळ्यावरती एक वेगळ्या पद्धतीने आपण लेस जॉईन करणार आहोत, जेणेकरून दिसायला खूप सुंदर दिसेल आणि वेगळं सुद्धा दिसेल। तर बघा, असा इथं आकार देऊन घेऊया। वाव, हे लेस डिझाईन खरं तर खूप छान दिसते, जसं की डबल कापडामध्ये तयार केल्यासारखे पॅच, जसं पॅच वर्करचे ब्लाऊज असतात त्या पद्धतीने थोडंफार असं दिसतं। तर आता इथून सुद्धा आपण खडूने असं मार्किंग करून घेऊया। आता जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपण लेस जॉईन करून घेऊया। तर फायनली इथं ब्लाऊज डिझाईन तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बघू शकता मस्त इथं छान बांधणीसुद्धा मी जॉईन केलेली आहे, छान दिसत आहे डिझाईन। बघू शकता ही डिझाईन कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। चला तर फटाफट आपण दुसरीसुद्धा लेस ब्लाऊज डिझाईन बघूया। तर इथं छान असं डिझाईनदार साडी आहे आणि ब्लाऊजसुद्धा डिझायनर आलेला आहे पाठीमागे, आणि हाताला इथं डिझाईन आलेलं आहे ब्लाऊजमध्ये। तर ह्या ठिकाणी बघू शकता ब्लाऊजची जी उंची आहे ते 14 इंच आहे, आणि जसं मी मगा म्हणाले त्याप्रमाणे की दोन्ही ब्लाऊज इथं 34 साईजचे आहेत। तर गळा रुंदी ह्या ठिकाणी आपण 2.25 इंच घेऊया। तर त्याही ब्लाऊजला आपण गळा रुंदी 2.25 इंच घेतलेला आहे, आणि 9.5 इंच इथं गळ्याची उंची ठेवलेली आहे। आणि बघा, गळा रुंदी खालच्या साईडने मी 3.5 इंच ठेवलेली आहे, कारण गळा जो आहे तो पसरट आणि मोठा पाहिजे आहे। आता इथं छान राऊंड शेप देऊन घेऊया। आता हे सुद्धा आपण गोल गळ्यावरतीच डिझाईन करणार आहोत। तर ही सुद्धा युनिक पद्धत आहे, मस्त पद्धत आहे, छान दिसते। तर जसं आपण मागा ब्लाऊज तयार केलेला होता तसंच हे सुद्धा आपण डिझाईन तयार करून घेऊया, अगदी त्याचप्रमाणे। पण लेस डिझाईन ही वेगळी असेल। तर जसं की इथं जे साडीचं कापड आहे ते सीधा बाजून ठेवलेलं आहे, आणि वरनं अस्तरचा ब्लाऊज आपण ठेवून घेऊयात आणि व्यवस्थित इथं करून पिनअप करून घेऊया। सेम पद्धत आहे। तर नक्की हा सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ही सुद्धा डिझाईन फार सुंदर दिसणार आहे आणि बनवण्यास तर अगदी सोपी आहे। तर ही डिझाईनसुद्धा फार कमी वेळात फटाफट बनवलेली आहे। तर चला तर मग संपूर्ण व्हिडिओ बघा।
तर या ठिकाणी बघू शकता मी पानाचा आकार देत आहे। सुरुवातीला बघा गोल गळ्यावरती जसं आकार आहे तसं गोल मी लेस जॉईन करून घेतलेली आहे आणि दुसरीवाली लेस अर्धा इंचाचा अंतर सोडायचा आहे आणि छान असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे, छान दिसतं। तर पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर फारच सुंदर दिसणार आहे। जे तुम्हाला आकार हवे आहे ते तुम्ही इथं आकार तयार करू शकता। बघू शकता अगदी सुंदर इथं पानाचा आकार तयार झालेला आहे। इथं सुद्धा बांधणी वगैरे लावून तयार आहे। तर दोन्हीही ब्लाऊज डिझाईन कशा वाटल्या नक्की मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल।